यापुढची बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून आहे। राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळालंय। मात्र यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातली लढाई तीव्र झालेली आहे। शरद पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची तुलना थेट सरड्याशी करण्यात आली आहे, तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या फलकावर अज्ञातांनी शाई फेक केली आहे। बघूया नेमकं काय चाललंय राष्ट्रवादीच्या गोटात। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संघर्ष किती टोकाला पोहोचला याचा हा पुरावा। शरद पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची तुलना थेट सरड्याशी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। कोल्हापूर दौऱ्यात अजित पवार एका कार्यक्रमात महायुती सरकार असा उल्लेख करताना ते अडखळल्याचे दिसून आले। त्यानंतर त्यांच्या तोंडून महाविकास आघाडी असा उल्लेख झाला। हाच धागा पकडत शरद पवार गटानं खोचक टोला लगावलाय। शरद पवार गटानं नेमकं काय म्हटलंय पाहूयात। आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी सरडा आपला रंग बदलतो, पण सारखा रंग बदलताना आपण आता नक्की कुठे आहोत याचं भान मात्र त्याला राहत नाही। अजित पवारांच्या तोंडी महाविकास आघाडीचं नाव येणं हा त्यातलाच प्रकार आहे। उपमुख्यमंत्री जरा सांभाळून घार गिरट्या घालतेच आहे। अजित पवारांप्रमाणे मंत्री छगन भुजबळांनीही नाशिकमधील कार्यक्रमात तशीच चूक केली। महायुतीऐवजी महाविकास आघाडी असा उल्लेख केला। मात्र स्टेजवरील नेत्यांनी ही बाब लक्षात आणून देताच भुजबळांनी चूक सुधारली। आमच्याकडे किती 15 आमदार आहेत, त्यातले 13 स्वच्छपणे जे आहेत महाविकास आघाडीत आहे। 1-2 जे आहेत महायुतीचे असे गट। दिवस बदलले की जवळची लोकही बदलतात ही म्हण राष्ट्रवादीला तंतोतंत लागू होते। कारण सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आल्याचं समोर आलंय। बारामतीच्या कराहटी गावात हा फलक लावण्यात आला होता। सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवरती बारामती तालुक्यातल्या कराटी येथे शाईफेक करण्यात आली। कोणी केली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। अज्ञातांनी हे चुकीचं आहे। कुणाचाही बोर्ड लावला असेल, कुणाचाही बोर्ड कोणीही लावला असेल तर त्याच्यात शाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे। ज्यांनी कोणी केलं असेल त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। बारामतीतून खासदार सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार उतरवणार हे अजितदादांनी जाहीर केलंय। त्यामुळे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभेच्या रिंगणात असतील अशी चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना विजयी करावं अशा आशयाचा फलक लावला होता। मात्र रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत या फलकावर शाईफेक करण्यात आल्याचं बोललं जातंय। दरम्यान भावनिक आवाहनावरून पवार काका पुतण्यांची जुंपली आहे। आपण एकत्र काम केलं, काही जणांच्याकडे आपला डाटा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे बूथ, त्यांची नावं आणि त्यांचे फोन आहेत। काही 15, 10, 5 वर्ष कधी कुणाला फोन केला नाही, आता फोन करतात। काय कसं चाललंय एवढी विचारपूस कधीच झाली नव्हती। तो डाटा आहे, त्याचा हा पराक्रम आहे। माझे तुम्हाला सांगणे, कुणाचे फोन आले तरी त्याच्यातनं हळवं बनू नका, त्याच्यातनं तुमच्यामध्ये चलबिचल होऊन देऊ नका। चांगली गोष्ट आहे। मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही। मी यापूर्वी जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही। त्यामुळे काहीतरी वाहनाचं बोलायचं काही कारण नाही। बारामतीचे लोक शहाणे आहेत, समजदार आहेत। वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले। निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसा राष्ट्रवादीच्या 2 गटात वाद पेटणार हे मात्र नक्की। त्याची झलक सध्या ट्विट असो फलक असो याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय वाढून ठेवलंय हे येणारा काळच ठरवेल। जयकुमार जाधव सह सूरज बोरावके, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।